मंडळी, तुम्ही चोरीच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील. कोणी घर फोडलं, कोणी बँक फोडली, कोणी एटीएम चोरीला नेलं. विविध प्रकारच्या चोरीच्या तुम्ही बातम्या ऐकल्या असतील. पण राजस्थानमध्ये नागौर जिल्ह्यामध्ये एका दुकानामधनं चक्क एका कबुतराने सोन्याची साखळी आपल्या चोचीमध्ये घेऊन तो उडून गेला. जवळपास त्या साखळीची किंमत होती 1 लाख रुपये. नेमकी घटना काय घडली तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय. मंडळी, ही अजब घटना घडली ती राजस्थान मधील नागौर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. सोन्याच्या दुकानामध्ये एक कारागीर सोन्याची साखळी बनवत असताना अचानक एक कबूतर आला आणि त्याने आपल्या चोचीमध्ये सोन्याची साखळी पकडली आणि पूर्णपणे उडून गेला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या कबुतराने आपल्या चोचीमध्ये जी साखळ होती ती खाली पाडली नाही. जी सोन्याची चेन होती ती आपल्या चोचीमध्येच ठेवली आणि तो त्या परिसरामध्ये इकडे तिकडे उडू लागला. आणि थोड्याच वेळाने त्या कबुतराने जी चेन होती ती आपल्या गळ्यामध्ये पण घातली आणि खूप साऱ्या लोकांनी त्याचे व्हिडिओ काढले, फोटो काढले, जसं की तुम्हाला दिसत स्क्रीनवरती. विशेष म्हणजे त्या कबुतराने त्याच्या गळ्यामध्ये ती चेन अशी अडकली होती की जणू काही त्याने ती परिधानच केली होती. तर ही अजब घटना राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये घडली आणि खूप वेळानंतर ती चेन त्या कबुतराने टाकली. तर मंडळी, तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.